नमस्कार, मी अशोक मुरुमकर. काय सांगता मध्ये आपलं स्वागत. सध्या मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींबाबत नेमकं प्रशासक येणार की काय होणार याबाबत अनेक दिवसांपासून अनेकांचं लक्ष लागलेलं होतं. मात्र सध्या यावरती आदेश आलेला आहे. सोशल मीडियावरती हा आदेश अतिशय वेगानं फिरत आहे आणि त्यामुळे सध्या जी ग्रामपंचायतींची मुदत संपलेली आहे त्यांना सध्या दिलासा मिळालेला आहे. सध्या जे सरपंच आहेत त्यांना 6 महिन्याची मुदतवाढ मिळाली आहे किंवा 6 महिने किंवा निवडणूक होईल तोपर्यंत ही मुदतवाढ असणार आहे. विद्यमान सरपंच यांना ही अ, मुदतवाढ मिळाली असल्याने सरपंचांमध्ये देखील एक त्यांना दिलासा मिळालेला आहे असं म्हणावं लागेल. ग्रामपंचायतीचं कामकाज सुरळीतपणे सुरू राहावं यासाठी विद्यमान उपसरपंच व सदस्य यांची प्रशासक समिती देखील स्थापन केली जाणार आहे. ग्रामपंचायत प्रशासक नियुक्त करण्याचे व प्रशासक समिती यांना आवश्यक सूचना देण्याचे अधिकार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आलेले आहेत. ग्रामविकास विभागाकडून हा आदेश काढण्यात आलेला आहे. यामुळे सध्याचे जे मुदत संपलेले सरपंच व सदस्य आहेत त्यांना दिलासा मिळाला आहे असं म्हणावं लागेल. कारण निवडणूक सध्या ज्या ग्रामपंचायतीची लागणार आहे त्यांची प्रभाग रचना सध्या सुरू आहे. त्याचं कामकाज सुरू झालेलं आहे. काही ठिकाणी तर आधीच प्रशासक होते. मात्र ही जी प्रशासकीय प्रक्रिया आहे, प्रभाग रचना असेल, त्यानंतर त्यावरती हरकती, सूचना, त्यांची सुनावणी अशी जी प्रक्रिया आहे ती साधारणतः मे महिन्यापर्यंत जाऊ शकते आणि त्यानंतर जर प्रभागाचं आरक्षण सोडत आहे अशी जी प्रक्रिया आहे तोपर्यंत सध्या ग्रामपंचायतींमध्ये जे सरपंच आहेत व सदस्य आहेत, सरपंचांना प्रशासक व सदस्यांना प्रशासक समिती उपसरपंचासह असं नियुक्ती करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने दिलेले आहेत. त्यामुळं ग्रामपंचायतींचा कारभार देखील सुलभपणे सुरू राहणार असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये आहे. प्रशासक येऊ नयेत याबाबत देखील गेल्या काही दिवसापासून चर्चा होती. न्यायालयाचा देखील याबाबत आदेश झालेला होता आणि त्यानुसार सध्या ग्रामपंचायतींमध्ये विद्यमान सरपंच यांना प्रशासक म्हणून नियुक्त केलं जाणार आहे. याशिवाय उपसरपंच व सदस्य जे आहेत त्यांची प्रशासक समिती स्थापन होणार आहे. या आदेशाबाबत नेमकं तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.